we know that there is 4 types of tissue. First one is epithelial tissue, connective tissue, muscular tissue and nervous tissue. We already studied about epithelial tissue. Now we are going to see connective tissue. Connective tissue is most widely spread tissue in the body. It is composed of cells and matrix. Variety of cells and fibers. It is embedded in the abundant intercellular substances called matrix, and it is highly vascular except cartilage. कनेक्टिव्ह टिश्यू कशापासून फॉर्म झाले तर सेल्स आणि मॅट्रिक्सपासून. मॅट्रिक्स म्हणजे काय, सेल्समध्ये प्रेझेंट असेल इंटरसेल्युलर सबस्टन्स. इट इज हायली वॅस्क्युलर एक्सेप्ट कार्टिलेज. जे काय कार्टिलेजमध्ये काय आहेत, ब्लड वेसल्स अबसेंट आहेत. कार्टिलेज जर सोडलं तर बाकी कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये काय असणार आहेत, ब्लड वेसल्स प्रेझेंट असणार आहेत. देअर इज सेव्हरल फंक्शन्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. फर्स्ट इज बाइंडिंग, second supporting, third providing strength to the body tissue and organs, fourth packaging materials and helping healing process. Binding, supporting and packaging materials means we know that the building is made up of bricks, cements and iron rod. बिल्डिंग जर आपण बघितली एखादी तर ते कशापासून बनणार आहे, तर ब्रिक्सपासून म्हणजे विटा, सिमेंट आणि आयर्न रॉड. जर त्याच्यामध्ये सिमेंट अबसेंट असेल तर ती बिल्डिंग उभी राहू शकेल का. सिमेंटचं काय काम असतं, त्याला बिल्डिंगना बाइंडिंग करणं, सपोर्ट करणं आणि त्याला पॅक करणं आणि त्या पूर्ण वॉल्सना स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम कोण करत असते, सिमेंट करत असते. तसेच आपल्या बॉडीचं जे काही डेव्हलपमेंट आहे किंवा बॉडीची जी काही बिल्डिंग झालेली आहेत, बॉडी बिल्ड झालेली आहे, त्याच्यामध्ये हे सिमेंटचं काम कोण करत असते तर कनेक्टिव्ह टिश्यू. ते काय करत असतात, आपल्या बॉडीला बाइंडिंग करायचं, सपोर्ट करायचं आणि प्रोव्हाइडिंग करायचं. जे काय आपले बॉडी टिश्यू आणि ऑर्गन्स आहेत त्यांना काय करतात, ते स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम करत असतात. आणि पॅकेजिंग मटेरियल आणि हेल्पिंग इन हिलिंग प्रोसेस असे काय जे 5 फंक्शन्स आहेत. कोणते बाइंडिंग, सपोर्टिंग, प्रोव्हाइडिंग स्ट्रेंथ टू द बॉडी टिश्यू अँड ऑर्गन्स, पॅकेजिंग मटेरियल, हेल्पिंग इन हिलिंग प्रोसेस. देअर इज 3 टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. वन इज connective tissue proper, second is supporting connective tissue and third is fluid connective tissue which is present in blood and lymph. In connective tissue proper there is loose connective tissue and dense connective tissue. Connective tissue चे 3 मेन टाइप्स आहेत, connective tissue proper, supporting connective tissue, fluid connective tissue. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये आपण जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये ते 2 टाईप्स आहेत, लूज कनेक्टिव्ह टिश्यूज अँड डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये परत 2 टाईप्स आहेत. कोणते एरिओलर टिश्यू आणि ॲडिपोज टिश्यू. जर आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये बघायला गेलं तर त्याच्यामध्ये काय, डेन्स रेग्युलर टिश्यू, डेन्स इरेग्युलर टिश्यू. अँड अगेन डेन्स रेग्युलर टिश्यूमध्ये 2 टाईप्स आहेत, टेंडन्स आणि लिगामेंट्स. इकडे जर आपण सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये बघायला गेलं तर त्याच्यामध्ये काय 2 टाईप्स आहेत, कार्टिलेज आणि बोन. अगेन कार्टिलेजमध्ये 4 टाईप्स आहेत, हायलिन, इलास्टिन, फायब्रिओ आणि कॅल्सिफाईड. मग काय बघितलं, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये किती टाईप्स आहेत, मेन 3 टाईप्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू, सपोर्टिंग टिश्यू आणि फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू 2 टाईप्स आहेत. आणि त्याच्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये किती 2 टाईप्स आहेत, एरिओलार आणि ॲडिपोज टिश्यू. जर आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये पण काय 2 टाईप्स आहेत, डेन्स रेग्युलर टिश्यू आणि डेन्स इरेग्युलर टिश्यू. आणि डेन्स रेग्युलर टिश्यूमध्ये पण काय परत 2 टाईप्स पडलेले आहेत, टेंडन्स आणि लिगामेंट्स. टेंडन्स आणि लिगामेंट्स काय आहेत आपण हे पुढे बघणार आहोत. सपोर्टिंग टिश्यूमध्ये काय 2 टाईप्स आहेत, कार्टिलेज आणि बोन. कार्टिलेज म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ब्लड वेसल्स अबसेंट असतात, पण हे बोन लाईक स्ट्रक्चर असतं, पण ते कसं असतं, इलास्टिक असतं आणि त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स अबस्टन्स असतात. कार्टिलेजमध्ये परत 4 टाईप्स आहेत, हायलिन, इलास्टिक आणि फायब्रिओ अँड कॅल्सिफाईड. याच्यामधला आपण पहिला कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमधलं बघणार आहोत, लूज कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये आपण काय बघितलं, 2 टाईप्स आहेत, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू काय आहेत,
इट इज अ सेमी सॉलिड जेली लाईक विस्कस मॅट्रिक्स मेड अप ऑफ जिलॅटिन. लूज कनेक्टिव्ह टिश्यू कसे आहेत, सेमी सॉलिड आहेत आणि कसं आहे ते जेली लाईक फॉर्मेशन आहे मॅट्रिक्सचं, जे कशापासून फॉर्म झालेलं आहे तर जिलॅटिनपासून. लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 2 टाईप्स आहेत, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आणि ॲडिपोज टिश्यू. आपण पहिला बघणार आहोत एरिओलार टिश्यू. इट इज फाउंड बिलो द स्किन. हे आपल्याला कुठे लोकेटेड मिळतात तर बिलो द स्किन, स्किनच्या इनर साईडला का आपल्याला एरिओलर टिश्यू कनेक्टिव्ह टिश्यू बघायला मिळतात. एक्स्ट्रा सेल्युलर सबस्टन्स इट इज मेड अप ऑफ जिलॅटिन. जे एक्स्ट्रा सेल्युलर सबस्टन्स आहे ते कशापासून फॉर्म झालेलं आहे तर जिलॅटिनपासून. इट कन्सिस्ट 2 टाईप्स ऑफ फायबर्स दॅट इज येल्लो अँड व्हाईट फायबर्स. याच्यामध्ये 2 टाईपचे फायबर्स आहेत जे कशापासून फॉर्म झालेले आहेत तर व्हाईट फायबर आणि ब्राऊन फायबर. व्हाईट आणि येलो फायबर्स हे 2 फायबर्सपासून काय झालेलं, त्याच्यामध्ये 2 फायबर्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. कोणते कोणते, येलो आणि व्हाईट फायबर्स. देअर आर 4 टाईप्स ऑफ सेल्स इन दिस टिश्यू विच इज फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल्स, मॅक्रोफॅजेस अँड ॲडिपोसाइट्स. याच्यामध्ये 4 टाईपचे टिश्यू आपल्याला बघायला मिळणार आहेत. आपण फायबर किती टाईपचे बघितले, फायबर्स असणारे 2 टाईपचे, व्हाईट आणि येलो फायबर्स. आणि याच्यामध्ये या टिश्यूच्यामध्ये 4 टाईपचे सेल्स असणार आहेत प्रेझेंट. कोणते कोणते, फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल्स, मॅक्रोफॅजेस अँड ॲडिपोसाइट्स. इट इज ऑल्सो नोन ॲज लूज कनेक्टिव्ह टिश्यू. याला काय म्हटलेलं आहे, लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलेलं आहे. वेन फायबर्स अँड सेल्स आर क्लोजली पॅक्ड इट बिकम्स डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. जेव्हा फायबर्स आणि सेल्स एकमेकांमध्ये क्लोजली पॅक होणार आहेत, एकमेकांना क्लोजली अरेंज होणार आहेत, तेव्हा त्याला काय म्हणणार आहेत आपण, ते काय फॉर्म होणार आहे, त्याचं लूजपासून डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फॉर्मेशन होणार आहे. आपण तिथे काय काय बघितले कॅरेक्टर्स, हे कुठे फाउंड होणार आहे, आपल्याला कुठे सापडणार आहे तर, किंवा कुठे लोकेटेड होणार आहे तर हे स्किनच्या बिलो. आणि एक्स्ट्रा सेल्युलर सबस्टन्स कशापासून फॉर्म झालेला आहे, जिलॅटिनपासून. याच्यामध्ये 2 टाईपचे फायबर्स आहेत, कोणते कोणते, येल्लो आणि व्हाईट फायबर्स. याच्यामध्ये 4 टाईपच्या सेल्स आहेत, फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल्स, मॅक्रोफॅजेस अँड ॲडिपोसाइट्स. याला लूज कनेक्टिव्ह टिश्यू पण म्हटलं गेलेलं आहे. पण जेव्हा फायबर्स आणि सेल्स एकमेकात क्लोजली पॅक होणार आहेत किंवा एकमेकात क्लोजली अरेंज होणार आहेत, ते तेव्हा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये त्याचं काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. एरियल कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 4 टाईपच्या सेल्स आहेत. कोणत्या कोणत्या बघितल्या आपण, फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल्स, मॅक्रोफेजेस आणि ॲडिपोसाइट्स. त्यातली फायब्रोब्लास्ट बघूयात. फायब्रोब्लास्ट इट इज अ लार्ज फ्लॅट सेल्स विथ मेनी ब्रांचिंग प्रोसेसेस. तिथले सेल्स कसे आहेत फायब्रोब्लास्टमधले, लार्ज आहेत आणि फ्लॅट आहेत. ह्याच्यामध्ये काय बघायला मिळणार आपल्याला, मेनी ब्रांचिंग प्रोसेस. ह्याचं फंक्शन्स काय, हे झालं त्याचं स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर कसं आहे, ते लार्ज आहेत, फ्लॅट सेल्स and with many branching process. Their function is it secrete yellow and white fibers produce polysaccharide that makes ground matrix. याचं फंक्शन काय तर ते काय करतात, फायब्रोब्लास्ट येलो आणि व्हाईट फायबर्सचं प्रोडक्शन करतात, म्हणजे सिक्रेट करतात आणि त्याच्यापासून पॉलिसॅकराइडचं फॉर्मेशन होऊन त्याच्यापासून काय होणार आहे, ग्राउंड मॅट्रिक्स फॉर्म होणार आहे, जे जेली लाईक असणार आहे, सेमी सॉलिड असणार आहे. त्यातलं सेकंड सेल आहे ती मास्ट सेल. मास्ट सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, इट इज अ लार्ज ओव्हल सेल्स अराउंड द ब्लड वेसल्स. आपल्याला कुठे फाउंड होणार आहे, हे कसे आहेत, लार्ज आहेत आणि याचं शेप कसं आहे, ओव्हल आहे, अराउंड द ब्लड वेसल्स. याचं फंक्शन काय, इट सिक्रेट्स हिपॅरिन अँड हिस्टामाइन ग्रॅन्युल्स. हिपॅरिन प्रिव्हेंट्स clotting of blood and histamine helps in dilating blood vessels, causes inflammatory responses. हे काय करणार आहेत, हिपॅरिन आणि हिस्टामिन ग्रॅन्युल्स सिक्रेट करणार आहेत आणि काय करणार आहेत, हिपॅरिन प्रिव्हेंट द क्लॉटिंग ऑफ ब्लड. जेव्हा आपल्याला हाताला कट होतं तेव्हा ते रक्त येण्यापासून थांबवणं, ते ब्लड काय करणे, क्लॉट करण्याचं काम कोण करतं तर हे हिपॅरिन करतं. आणि हिस्टामिन काय करतं, dilating blood vessels causes inflammatory responses. थर्ड सेल आहे ती मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेसचं स्ट्रक्चर कसं आहे, इट्स अ लार्ज फॅगोसायटिक अँड अम्युबॉइड सेल्स. ते कसे आहेत, लार्ज फॅगोसायटिक आहेत आणि अम्युबॉइड शेप आहे त्याचा. त्याचं फंक्शन काय तर
फॅगोसायटिक इन नेचर. फॅगोसायटोसिस काय आहे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. नेक्स्ट लास्ट इज ॲडिपोसाइट्स. इट इज स्मॉल सेल्स विथ इसेंट्रिक न्यूक्लियस. इसेंट्रिक म्हणजे काय, डिपार्टिंग फ्रॉम सेंटर. कशात स्मॉल सेल्स आहेत आणि न्यूक्लियस कसं आहे, डिपार्ट झालेला आहे सेंटरपासून, म्हणून त्याला काय म्हटलं, इसेंट्रिक न्यूक्लियस. याचे फंक्शन्स काय तर इट स्टोअर्स फॅट, पॅकेजिंग मटेरियल, हिलिंग प्रोसेस अँड कनेक्टिव्ह डिफरंट ऑर्गन्स. काय करतात, फॅटचं स्टोरेज करतात. इट ॲक्ट्स ॲज अ पॅकेजिंग मटेरियल लाईक सिमेंट. It is also helps in healing process and it is connecting different organs. different organs हे काय करतात, ॲडिपोसाइट्स कनेक्ट करायचं काम करत असतात. एरियोला कनेक्टिव्ह टिश्यूचं लोकेशन काय असणार आहे, अंडर द स्किन, बिटवीन मसल्स, बोन्स, अराउंड द ऑर्गन्स, ब्लड वेसल्स अँड पेरिटोनियम. हे काही ज्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आपल्याला एरियोला कनेक्टिव्ह टिश्यू बघायला मिळणार आहेत. कुठे कुठे, अंडर द स्किन, बिटवीन द मसल्स, बोन्स, अराउंड द ऑर्गन्स, ब्लड वेसल्स अँड पेरिटोनियम. हे झाले आपले एरियोला कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, ते कशापासून फॉर्म झाले आहेत, त्याचे कॅरेक्टर्स, त्याच्यामध्ये कोणकोणत्या सेल्स असणार आहेत, कोणकोणते फायबर्स असणार आहेत, काय काय बघितलं आपण याच्यामध्ये. हे कुठे फाउंड होणार आहेत, बिलो द स्किन, मसल्स अँड बोन्स. इट इज एक्स्ट्रासेल्युलर सबस्टन्स जेली लाईक मेडअप ऑफ जिलेटिन. त्याचे जे एक्स्ट्रासेल्युलर सबस्टन्स आहेत ते कशापासून फॉर्म केलेलं आहे तर जिलेटिनपासून. याच्यामध्ये 2 टाईप्स ऑफ फायबर्स आहेत, येलो फायबर आणि व्हाईट फायबर्स. आणि याच्या सेल्समध्ये, याच्यामध्ये टिश्यूमध्ये 4 टाईप्स ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत. कोणत्या कोणत्या, फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल्स, मॅक्रोफॅजेस अँड ॲडिपोसाइट्स. फायब्रोब्लास्ट त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे तर लार्ज फ्लॅट सेल्स विथ मेनी ब्रांचिंग प्रोसेसेस. फंक्शन काय असणार आहे, इट सिक्रेट्स येलो अँड व्हाईट फायबर्स, प्रोड्यूस पॉलिसॅकराइड्स दॅट मेक्स ग्राउंड मॅट्रिक्स. मास सेल्स कसे असणार आहेत, इट इज अ लार्ज ओव्हल सेल्स अराउंड द ब्लड वेसल्स. याचं फंक्शन काय असणार आहे, द सिक्रेट हिपॅरिन अँड हिस्टामिन ग्रॅन्युल्स. ते काय करणार, हिपॅरिन अँड हिस्टामिन ग्रॅन्युल्स सिक्रेट करायचं काम करणार आहेत. थर्ड वन आहे मॅक्रोफॅजेस. ते स्ट्रक्चर काय असणार आहे त्याचं, इट इज अ लार्ज फॅगोसायटिक अँड अमिबॉइड सेल्स. कसे असणार आहेत, लार्ज असणार आहेत, फॅगोसायटिक इन नेचर असणार आहेत आणि अमिबॉइड सेल्स शेप्स असणार आहे. फंक्शन काय असणार याचं, फॅगोसायटोसिस किंवा फॅगोसायटिक इन ॲक्शन. लास्ट वन इज ॲडिपोसाइट. इट इज स्मॉल सेल्स विथ इसेंट्रिक न्यूक्लियस. इसेंट्रिक म्हणजे काय, डिपार्टिंग फ्रॉम द सेंटर. ॲडचं फंक्शन काय असणार आहे, स्टोर फॅट्स, ॲक्ट्स ॲज अ पॅकेजिंग मटेरियल, हेल्प्स इन हिलिंग प्रोसेस अँड कनेक्टिंग डिफरंट ऑर्गन्स. लूज कनेक्टिव्ह टिश्यूमधलं आपण बघितलं पहिला ते एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. तर त्याच्या लूज कनेक्टिव्ह टिश्यूमधलं सेकंड आहे ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज मोडिफाईड एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू विथ मेनी ॲडिपोसाइट्स इन इट. Adipose tissues, it is a modified areolar connective tissue with many adipocytes in it. Adipose tissue काय आहे तर एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूचं मोडिफिकेशन आहे, ज्याच्यामध्ये ॲडिपोसाइट्स जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. सेल्स कसे असतात तर राऊंड आणि पॉलिगोनल. लार्ज अमाऊंट ऑफ फॅट इज प्रेझेंट इन ॲडिपोसाइट्स, देअरफॉर द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम ऑफ द ॲडिपोसाइट्स आर शिफ्टेड टू द पेरिफेरी. ॲडिपोसाइट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळं न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम काय झालेले आहेत, पेरिफेरी साईडला शिफ्टेड टू पेरिफेरी. ॲडिपोसाइट्समध्ये काय असतं तर लार्ज अमाऊंट ऑफ फॅट स्टोअर्ड असतं किंवा प्रेझेंट असतं. मॅट्रिक्स इज लेस अँड फायबर्स अँड ब्लड वेसल्स आर फ्यू इन नंबर्स. याच्यामध्ये मॅट्रिक्स कमी प्रमाणात असतं आणि फायबर्स अँड ब्लड वेसल्स काय असतात, जास्त वेसल्स. मॅट्रिक्स कसं तर लेस अमाऊंटमध्ये असतं आणि फायबर्स आणि ब्लड वेसल्स काय असतात, फ्यू इन नंबर्स असतात. देअर इज 2 टाईप्स ऑफ टिश्यू, व्हाईट अँड ब्राऊन ॲडिपोस टिश्यू. ह्याच्यामध्ये 2 टाईपचे टिश्यू आहेत, व्हाईट आणि ब्राऊन कलर. व्हाईट ॲडिपोस टिश्यू इज फाउंड इन अडल्ट्स while brown adipose tissue found in newborn or developing fetus. व्हाईट ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू कुठे प्रेझेंट असतात तर अडल्ट्समध्ये आणि ब्राऊन न्यूबॉर्न बेबीमध्ये किंवा डेव्हलपिंग फिटसमध्ये, जे काही आपण त्याला भ्रूण म्हणतो त्याच्यामध्ये, किंवा नुकतं जन्मलेल्या बाळामध्ये ब्राऊन कलरचे ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू आपल्याला बघायला मिळतात.
White adipose tissue has more fat, while brown adipose tissue has more blood vessels. White adipose टिश्यूमध्ये काय असतं, more percentage of fat, while brown adipose tissue has more blood vessels. व्हाईट adipose टिश्यूमध्ये आपण जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे, जास्त प्रमाणात फॅट बघायला मिळणार आहे. आणि जर आपण ब्राऊन adipose टिश्यूमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला मोर ब्लड वेसल्स बघायला मिळणार आहेत. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू कुठे लोकेटेड असतात तर सोल आणि पाम रिजन अँड अराउंड द ऑर्गन लाईक किडनी. हाताचा तळवा किंवा पंजा, त्याच्यामध्ये त्या रिजनला, पाम रिजनला आपल्याला ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू बघायला मिळतात. अँड अराउंड द ऑर्गन लाईक किडनी, आणि किडनीच्या जे किडनीसारखे ऑर्गन्स आहेत त्याच्या अराउंड पण आपल्याला ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आपल्याला बघायला मिळतं. The function of adipose connective tissue is it is a good insulator. It acts as a good insulator, acts as a shock absorber, and it is a good source of energy because it stores fats. आपण adipose tissue मध्ये काय काय बघितले? It is a modified areolar connective tissue with many adipocytes. It is found, so it is associated with areolar connective tissue. याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ फॅट प्रेझेंट, ॲडिपोज टिश्यूमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ फॅट प्रेझेंट असल्यामुळे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम शिफ्टेड टू पेरिफेरी. याच्यामध्ये 2 टाईपचे टिश्यूज आहेत, व्हाईट ॲडिपोज टिश्यू आणि ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. व्हाईट ॲडिपोज टिश्यू आपल्याला अडल्ट्समध्ये बघायला मिळतं, तर ब्राऊन ॲडिपोज टिश्यू आपल्याला न्यूबॉर्न किंवा डेव्हलपिंग फिटसमध्ये बघायला मिळतं. व्हाईट ॲडिपोज टिश्यूमध्ये फॅटचं कंटेंट जास्त असतं आणि ब्राऊन ॲडिपोज टिश्यूमध्ये ब्लड वेसलचं कंटेंट किंवा ब्लड वेसल्स जास्त असणार आहेत. याचं फंक्शन्स काय आहेत तर इट इज अ गुड इन्सुलेटर, इट इज अ मेजर सोर्स ऑफ एनर्जी रिझर्व बिकॉज ऑफ देअर इज स्टोरेज ऑफ फॅट, इट्स गिव्ह प्रोटेक्शन अँड सपोर्ट टू अदर ऑर्गन्स.